काँग्रेसने जी चाल खेळली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंसमोर रणनीतीला मोठं आव्हान निर्माण केलंय। काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे ठाकरे बंधू आणि महायुती यांच्या मुंबईचा किंग बनण्याच्या महत्त्वाकांक्षांना मोठे आव्हान मिळणार आहे। ही आघाडी किंगमेकर असेल, मोठे उलटफेर घडवून आणण्याची ताकद या नव्या समीकरणात आहे। त्यामुळेच आपण या व्हिडिओत काँग्रेसची नवी व्यूहरचना काय असेल, काँग्रेसला मुंबईत किंग का बनायचं नाहीये, उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंसाठी कशी अडचण निर्माण झाली आहे आणि आकडेवारी सामाजिक समीकरण कोणाच्या बाजूने आहे याबद्दलचं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेचं सोपान सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची बोलणी सुरू आहे। काँग्रेसच्या या नव्या व्यूहरचनेमुळे मुंबईतले राजकीय गणित बदलणार आहे। त्यामुळे सुरुवातीलाच काँग्रेसची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे ते बघूया। काँग्रेसची नवी व्यूहरचना स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस पुढे मुंबईत अस्तित्वाचं संकट उभं आहे। त्यामुळेच काँग्रेसने पारंपरिक मते फुटणार नाहीत, मतविभाजन होणार नाही यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे। त्यासाठीच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन एक तगडा तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। या भेटीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव UB व्यंकटेश, सचिन सावंत आणि आमदार असलम शेख यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते। काँग्रेसने वंचितला 20% जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असून यासाठी एका संयुक्त समितीची स्थापनाही केली जाणार आहे। हे नवीन समीकरण ठाकरे बंधू तसंच महायुतीसाठी डोकेदुखीचं कारण ठरणार आहे। त्यामुळेच आपण हे राजकीय गणित नेमकं काय आहे त्यावर नजर टाकूया। दलित आणि मुस्लिम मतांचे निर्णायक गणित। ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत काँग्रेसने मुंबईतील आपल्या पारंपरिक मतपेढीवर म्हणजेच दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रित केलंय। मुंबईच्या राजकारणात दलित आणि मुस्लिम मतदारांचा टक्का नेहमीच निर्णायक राहिला आहे। आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे 15 ते 20% दलित आणि 20 ते 25% मुस्लिम मतदार आहेत। अनेक प्रभागांमध्ये तर हे प्रमाण 30%च्याही वर जाते। आतापर्यंत या मतदारांचा मोठा कल काँग्रेसकडे राहिला आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवल्यास काही मतांच्या फरकाने जय पराजयाचे गणित बदलू शकते। आता आपण वंचितची मुंबईत नेमकी किती ताकद आहे हे बघूया। वंचित बहुजन आघाडीची ताकद समजून घेण्यासाठी आपल्याला 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी बघावी लागेल। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 4.38% मते मिळाली होती। विशेषतः मुंबई उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य मुंबईत हा टक्का 7%च्याही वर होता। 2024च्या निवडणुकीत ही टक्केवारी 1.31% खाली आली असली तरी महापालिका निवडणुकीत ही मते अत्यंत महत्त्वाची ठरतात। 1 ते 4% मते म्हणजेच मुंबईतील एकूण मतदानाच्या तुलनेत 75,000 ते 3 लाख मते होतात। महापालिकेच्या एका प्रभागात उमेदवाराचे भवितव्य केवळ 500 ते 1000 मतांनी ठरते। अशा वेळी ही 3 लाख मते ज्या आघाडीकडे जातील ती आघाडी विजयाचे सर्व निकष बदलू शकते। त्यामुळेच मुंबईत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हा नवा पर्याय निर्माण होत आहे। आता आपण काँग्रेसची ताकद किती आहे हे बघूया। काँग्रेसच्या कामगिरीचं विश्लेषण केल्यास धक्कादायक माहिती समोर येते। 2012च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 21%हून अधिक मतं मिळाली होती, तर 52 जागा निवडून आल्या होत्या। मात्र 2017 मध्ये ही टक्केवारी 17%वर आली आणि जागाही 31 पर्यंत कमी झाल्या। काँग्रेसने आपली जुनी 17% मते टिकवून ठेवली आणि त्यात वंचित बहुजन आघाडीची 4% मते मिळवली, तर हे समीकरण पुन्हा 21%वर पोहोचते। हे 21% मतदान मुंबईत 50हून अधिक जागांवर थेट विजय मिळवून देऊ शकतं। आणखी एका वेगळ्या आकडेवारीवर आपण नजर टाकूया। मुंबईत काँग्रेसकडे 2 खासदार आहेत। एक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड आणि दुसरे आहेत राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे।
दोघंही मुंबईतील आंबेडकरी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. वर्षा गायकवाड यांची बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड आणि माजी मंत्री अस्लम शेख व अमीन पटेल हे 3 काँग्रेस आमदारही आहेत. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा विचार करता एका विधानसभा क्षेत्रात साधारणपणे महापालिकेचे 6 वॉर्ड येतात. म्हणजेच वर्षा गायकवाड यांच्या लोकसभा मतदारसंघातील 36 आणि 3 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील एकूण 18 अशा 52 मतदारसंघात काँग्रेसची निर्णायक ताकद आहे. ही गोष्टही इथे ध्यानात घ्यायला पाहिजे. मुंबईत तिहेरी लढत या नव्या समीकरणांमुळे मुंबईत आता तिहेरी लढत पाहायला मिळण्याचे संकेत आहेत. यानुसार पहिली आघाडी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची महायुती, दुसरी आघाडी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांची संभाव्य महाविकास आघाडी, तिसरी आघाडी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांनी काँग्रेस वंचित युतीला पसंती दिली, तर ठाकरे बंधूंसाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे जवळपास अशक्य होईल. विशेषतः ज्या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होतीये तिथेही तिसरी आघाडी ठाकरे गटाच्या विजयाचे समीकरण पूर्णपणे बिघडू शकतं. पण मधल्या काळात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी फाटाफूट झाली आहे. तसेच संभाव्य नगरसेवकांनाही एकनाथ शिंदेंनी फोडून आपल्याकडे घेतले. त्यामुळे या तिसऱ्या आघाडीसाठी वाटते तितकी लढत सोपीही नाहीये. जवळपास 20% मतांच्या जोरावर काँग्रेस किंग बनू शकत नाही. पण किंग मेकर बनण्याची ही रणनीती यशस्वी ठरते का? कागदावरचे हे गणित प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय रणनीती आखली जाते यावरच सारे यश अपयश अवलंबून आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही आघाडी होईल का? किंग मेकर बनेल का? ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.